सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उत्तम दर्जा, गुणवत्ता व विश्वासाचे अतूट नाते म्हणजेच ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. महाबळेश्वर वाई आणि खंडाळा तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक महाबळेश्वर येथे पार पडली. यावेळी लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील हे रिंगणात उतरले असून त्यांनी लोकसभेत येणाऱ्या तालुक्यांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता टीका करत आपल्याला निवडून द्यावे असे सांगितले. पाहूया ते काय म्हणत आहेत. आज महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळा या सगळ्या विभागातील कार्यकर्ते, आमचे शिवसैनिक, भारतीय जनता पक्ष, आठवले साहेबांचा गट, सदाभाऊ खोत यांचे शेतकरी, आमचे जानकर साहेबांचे कार्यकर्ते आणि विनायकराव मेटे आमच्या युतीचा आज एक संयुक्त कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. खूप चांगला प्रतिसाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. 95चा परत विश्वविक्रम या सातारा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्धार आमच्या शिवसैनिकांनी घेतलेला आहे. मला विश्वास आहे शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्ष दोघांची साथ एकदा लाभली की या ठिकाणी नक्कीच परिवर्तन होणार. या परिवर्तनामध्ये सामान्य शेतकऱ्यांचे आजपर्यंत जे प्रश्न सुटले नाही, बेरोजगार युवकांचे जे प्रश्न आहेत, टोल नाक्यावरती जो झोल चालला आहे, MIDCमध्ये लोकांना रोजगार मिळत नाही, जिथं रोजगार मिळतो तिथं खंड्यांच्या नावाखाली या ठिकाणी लोक बेरोजगार व्हायला लागलेले आहेत. पर्यटन स्थळावरती दुर्लक्षपणामुळे ह्या ठिकाणच्या असणाऱ्या युवकांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन या ठिकाणी काम करावं लागतं. असं असंख्य प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. ही निवडणूक खरं म्हणजे राज्य नसून केंद्राच्या असणाऱ्यावरती आहे. पण मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा या सातारा जिल्ह्यामधून नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना इकडची असणारी खरी सातारकर जनता मोठ्या प्रचंड मताने निवडून देतील. आपण जे म्हणताय की आपण साताऱ्यातली दहशत मोडून काढू, यामागे नक्की आपल्याला काय म्हणायचं? खरी गोष्ट आहे की जर तुम्ही पाहिलं की टोलवरती जे दहशत होते, जे काय MIDCमध्ये लोक बेरोजगार झालेत, आज 2,500 कामगार बाहेर आहेत. कुणामुळे, कुणाच्यावरती गुन्हे दाखल केले? सातारकरांनी हे माहिती घेतली पाहिजे की ही कुणाची दहशत चाललेली. आणि आता दहशतीच्या खाली राहायचं नाही आहे, आता उभं राहायचं आणि आपल्या हक्काच्या ठिकाणी असणाऱ्या धनुष्यबाणाला मतदान करायचं आणि ही कायमची दहशत ही या ठिकाणी हद्दपार करायची.